नमस्कार श्रोते मित्र हो. अभिवाचन सादर करीत आहोत कथारस प्रस्तुत ज्येष्ठ लेखक पुरुषोत्तम बोरकर लिखित कादंबरी आमदार निवास रूम नंबर 1756. प्रकरण तीसरे. आज की शाम हमारे आमदार साहब के नाम. दुपारीच एका टेंडरची वसुली करून दिल्यामुळे साहेब आज माझ्यावर निहायत खुश आहेत. 2 लाख कॅश मिळाल्यावर आणि तेही हरामाचे कोण खुश असणार नाही. म्हणून साहेब नखशिकांत खुश आहेत. त्यांना आज माझ्यासोबत चैन करायची आहे. करूया की. आचारसंहितेनुसार आमची टॅक्सी सर्वप्रथम एका लेडीज बार समोर थांबली. आम्ही यथेच्छ मद्यपान केलं, व्यवस्थित जेवलो आणि थेट पोचलो ते एका गुमनाम हॉटेलवर. मुळात हे एक गेस्ट हाऊस आहे, पण आमचे साहेब अशा प्रकारला सरसकट हॉटेलच म्हणतात. तर साहेब असे बिनधास्त आहेत. ते कसे आहेत हे त्यांच्या अवघ्या मतदारसंघाला माहीत आहे. समग्र विधानसभेला मालूम आहे. थोडक्यात घरच्यांना ठाऊक आहे, दारच्यांना ठाव आहे. तर मग असं असल्यावर सोलामारी भ्यायचं कुणाला? आणि का? त्यामुळं सगळं काही आचारसंहितेनुसार बिनधास्त सुरू आहे. गेस्ट हाऊसवर पोचल्यावर दोघांसाठी 2 रूम आणि मग गुड नाईट. मुझसे क्या शर्माना, मैं दरवाजे का पर्दा हूँ. बियरनं डोकं जड पडलेलं. रात्री 8-10 तरी झाले असतील. डोळं उघडण्याआधी घनश्याम सुंदरा श्रीधराचे सूर मेंदूतून रिमझिमत गेलेले. भगभगणारे कपाळ चोळत डोळे उघडले. अरे, ही काही आपली आमदार निवासातील रूम नाहीच. मग फाटकन लक्षात आलं. रूममधील लाल बत्ती नेपथ्य नजरेत भरलं. भिंतीवर मादक अनावृत्त बायांची कॅलेंडरे आणि त्याच अवस्थेतील कामिनी माझ्या शेजारी झोपलेली पलंगावर. हिला एडस असेल काय? किमान फिडी. रात्री या मैनानं तिचं नाव काय सांगितलं? स्वीटी, कस्तुरी, शहनाज की पिंकी? आता तिला उठवून पुन्हा विचारलं तर ती सांगेल सुंदरी. अख्खी रात्र नशेत होती ती. तिला आठवेल रात्रीचं तिचं नाव. तिच्या शवासनातील विवस्त्र देहाजवळून मी स्वतःला वेगळं केलं. पलंगावरून उतरलो. बाथरूमला गेलो. गिझर ऑन केला. पाठीशी उशी ठेवून परत पलंगावर. सिगरेट पेटवली. या शहरात सिगरेटसारखी सोबत नाही. सिगरेट म्हणजे जीवश्च कंठश्च मित्र. हाक दिली की सांत्वनासाठी हजर. मरगळलेल्या मनाला उभारी देण्यासाठी सदैव तत्पर. मनाच्या उंच सखल विभ्रमात याची गरज अनिवार्य. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे इट इज कॉज ऑफ कॅन्सर. रात्रीची किक अजूनही शरीरभर, हलकीशी, मधूनच जड होणारी. रात्री आपण आपल्यातला झिंगलेला साप ठेचला तरी त्याचे पिळवटणे वेटाळणे अद्यापही सुरूच. हे असे नित्याचेच. रात्री स्वतःलाच ठेचणे, मृत्यू पावणे आणि सकाळी पोस्टमार्टम झालेले स्वतःचेच कलेवर सोबत घेऊन परत फिरणे. सालं, हे कशाचं गेस्ट हाऊस? हे तर मुर्दा घरच म्हटलं पाहिजे. आता खर्च आपल्या खिशातून गेला नाही, पण तरीही ही नाईट 10,000त पडली. अवाईत गोष्टींचं हे असंच असतं. त्या दुप्पट किंमत मागतात. इथं तर बियर, चिकन टिक्का, या नगरवधूनं बोलावलेला खिमा पाव आणि ती स्वतः, एकूण सर्वच दाम दुप्पट. आंटी आणि तिच्या मुली सदैव एकाच खटाटोपात. गिरायकाचे पाकिट जास्तीत जास्त किती हलके करता येईल याच्या. आंटीच्या ट्रेंड मुली तर चिकन बिर्याणीपासून गोल्ड रिंगपर्यंत गळे पडू जळवाच. गिरायकाचं पाकिट म्हणजे दरोडा घालून लुटावयाचं घरच. मात्र दरोडा अत्यंत प्रेमपूर्वक आणि घरमालकाच्या संमतीनेच पडणारा. येणारे गिराईक हे सहसा तरंगतच येणारे,
आणि त्यामुळं घासाघीस न करणारे. घासाघीस केली की समजायचे सदरहू शुद्धीवरचे. सौदा ठरताच ऑंटी अगोदरच सर्व रक्कम वसूल करून घ्यायची. रिस्क नको, बाद में झंझट नको. यही इम्तियाज अब है दस्तूरे दुनिया, इधर लो मोहब्बत उधर दाम दे दो. रात्री या स्वीटीला मी तिचा पूर्वी इतिहास विचारला. निव्वळ टाईमपास म्हणून, केवळ गंमत म्हणून. आता ही सगळी गंमतच म्हणावी, नाहीतर आपण यातून कुठे आपल्या वंशाचा दिवा लावणार आहोत. आपला वंश समाप्त आपल्या सकडच. तर सिगरेटी फुंकत, पेग रिचवत मी आत्तापर्यंत अशा असंख्य शोकांतिका ऐकलेल्या आहेत. आर्थ, असह्य आणि आतडे पिळवडून टाकणाऱ्या शोकांतिका, बधीर सुन्न करणाऱ्या, अविश्वसनीय वाटणाऱ्या शोकांतिका. भावाने सख्या बहिणीला, बापाने पोटच्या मुलीला, नवऱ्याने स्वतःच्याच बायकोला, ह्या माड्या अशा अगणिक शोकांतिकाने तुडुंब भरलेल्या, ओसंडून वाहणाऱ्या. या जलाशयात मग माझ्यासारख्यांचा जलविहार. या अवघ्या जलपऱ्या भवसागरात बुडून मेलेल्या, मेल्यावर फुगून तरंगणाऱ्या प्रेतासारख्या, पोस्टमार्टमच्या टेबलावर न जाता पलंगावर आलेल्या. सीना, कलेजी, रान, गर्दन, चाप, बोटी, भेजा, लिव्हर अशा समग्र. तर तिच्या इतिहासाच्या या प्रकरणाचे मुख्य शीर्षक एकच, या पे मुझे मेरे मर्द ने लाके छोडा. मी दगड. 8 वाजलेत. आता हिला उठवायला हवं. उठवलं. ती सवस्त्र होईपर्यंत मी अंघोळून घेतलं. जाताना तिच्या हातावर 100ची नोट ठेवली. ती नातेवाईक असल्यागत हात धरून म्हणाली, आज भी आना, राह देखूंगी. मी काही न बोलता रूम बाहेर आलो. आंटीजवळच्या खुर्चीवर जाऊन बसलो. साहेब अजूनही त्यांच्या रूममध्येच होते. तेही काय करणार, त्यांना संडासला फारच वेळ लागतो. आंटी टी व्हीवरचा सिनेमा पाहण्यात गुंग होती. सगळीकडे नजर ठेवून होती. अर्धा तास मीही सिनेमा बघितला. मधूनच ऑंटीशी गप्पाही. एवढ्यात साहेबांची कामिनी बाहेर आली. मी आत शिरलो. साहेबांनी कॉफी मागवली. 2 नेस कॉफी घेतली. ते आता दुसरीकडे जाणार आहेत. त्यांच्या हस्ते एका निराधार महिलाश्रमाचे आज उद्घाटन आहे. त्यामुळे ते तिकडे जाणार, आमदार निवासाला येणार नाहीत. मी म्हटलं ठीक, आणि मग निरोप घेतला. मनात म्हटलं, हम होंगे फुल मॅड एक दिन, हम होंगे फुल मॅड एक दिन, पूरा है विश्वास, हम होंगे फुल मॅड एक दिन. टॅक्सी MLA हॉस्टेलच्या दिशेनं धावते आहे. डोक्यात विचारही, सालं काय हे आयुष्य. रात्री त्या बिळात तर दिवसा ह्या बिळात. दिवसाचे हे बीळ तर अख्खे मुखवट्यांनी बरबटलेले. इथे प्रत्येकालाच अमर व्हायचं आहे. देह जाओ पण पुतळा राहो. मग या पुतळा व्हायच्या शर्यतीत एकमेकावर कुरघोडी. अर्धाकृती की पूर्णाकृती हे खुर्चीच्या वजनावरून ठरणार. त्यामुळे या खुर्चीतून त्या खुर्चीत उड्या मारायची घनघोर स्पर्धा. दररोज पेपरात आपले नाव छापून आलेच पाहिजे हा अट्टाहास. त्यासाठी मग अनेक खरे खोटे उपक्रम मारून मुटकून संपन्न होत राहिलेले. समाजसेवेच्या बतावणी आडून खरे तर ही स्वसेवाच. खुर्ची शाबूत ठेवून केलेली. खुर्ची हेच अंतिम सत्य. तिच्या प्राप्तीसाठी वाटेल तशी तडजोड करायला एका पायावर तयार. रात्री माझ्यासोबत असणारे आमचे आमदार तर अत्यंत पक्षांतर प्रिय. ज्या पक्षाकडून कोट टोपी आणि खुर्ची मिळेल तिथे ते बिनदिक्कत घुसणार. आत्तापर्यंत असे 5-6 वेळा तरी घडलेले आहे. उनकी कुर्सी है अब भी सलामत, कल उधर थे आज इधर हो गए.
आणि आपली या आशांच्या मध्ये राहून चाललेली ही दैदिप्यमान भडवेगिरी. आणि सालं आपलं थोर अध्यात्म सांगतं की आयुष्य हा एक बुडबुडा आहे, पण भोसडीचा तो 60-70 वर्षे फुटत नाही त्याचं काय. आणि आपण तर प्रत्येक दिवसांच्या पाठीमागे लपत छपत महीनोन महीने काढले आहेत. ना मुझसे पूछो कि मैं क्या तलाश करता हूँ, जमी से आसमान तक मौला तलाश करता हूँ. गुनहगार हूँ भाई, पर्दा तलाश करता हूँ. टॅक्सी थांबली, बिल दिले. आतल्या बुकस्टॉलवरून मटा, लोकसत्ता, नवा काळ, सकाळ, नवशक्ती इतके पेपर घेतले. इथं अद्ययावतपणे टिकून राहायचं असेल तर तुमचे सामान्य ज्ञान प्रगल्भ पाहिजे. मग त्यासाठी रोज सकाळी इतक्या पेपरांची खुराक हवीच. पेपरची गुंडाळी दंडुक्यासारखी डाव्या हातात धरली. होय, मी डावखुरा आहे. शिवाय प्रत्येक हाताला 6 बोटे आहेत, दोन्ही मिळून 12. या दोन्ही वैशिष्ट्यामुळे माझी इम्प्रेशन वेगळेच पडते. मात्र ही 2 बोटे मलाच जास्तीची का याचे कोडे मला अद्यापही सुटलेले नाही. व्हिक्टरीचा एक व्ही पंजात जास्त असूनही जिंदगी साली पराभवांची जंत्री. गुंडाळी दंडुक्यासारखी हवेत फिरवली. मनगटात एकदम जोर संचारल्याची भावना झाली. रघुवीर यालाच 4थी सुपर पॉवर म्हणत असावा. तसाच लिफ्टमध्ये शिरलो. 7वा माळा, रूम नंबर 1756. बेल दाबली आणि दार उघडले बिक्कनसिंग राठोडनं. या साहेब, मी रात्रीपासून वाट बघतोय बघा तुमची. काही विशेष? बोलू की सावकाश? बाहेर जाऊ जेवायला, तेव्हा डिस्कस करू. तुमची आंघोळ राहिली वाटते. राहिली ना. हा काय, मी आत्ताच उठलो. रात्री खोली हाऊसफुल्ल होती. येणारे रात्रभर सुरू नाही कुणाला म्हणता. इथं तर अवघेच आमदाराचे उजवे हात आणि त्यात खटमलांचे हमल्यावर हमले. फार खटमल झालेत बाबा या तुमच्या खोलीत पोपटराव. काही दवा गिवा छिडकावा लवकर. रात्रभर डोळ्याला डोळा नाही राव. कशी तरी आत्ता सकाळी सकाळी झोप लागली बघा. बरं, तर घ्या आंघोळ आटोपून राठोड साहेब लवकर. तुम्ही आटोपूनच आले वाटतं आंघोळ बिंगोळ. हो, रात्री लेटीवकडे मुक्काम होता कांदिवलीला. सत्यनारायणाची पूजा होती नातेवाईकाकडे. मग तिथंच थांबलो आणि सकाळी सारं आटोपूनच निघालो. असं. बरं. हांगे मी आलोच आत्ता 10 मिनिटात. आणि मग ते बाथरूममध्ये व मी पेपरात शिरलो. बिक्कनसिंग राठोड, सभापती मौजे पुसद, आलिशान आणि बिनधास्त, धूर्त आणि महत्त्वाकांक्षी. अवघा यवतमाळ जिल्हा आपल्याच मुठीत असला पाहिजे ही तीव्र ख्वाहिश. मोटो भाई दिल्ली माई आणि नानक्या भाई बंबई माई छ करताने आपनो कोईच काही ज्या टेढ़ो कर सके नहीं. आपणोच मनको छ खाली ऊपर. ही गुर्मी वर्षांपासून रक्तात भिनलेली, मुरलेली. आपल्या तांड्याचा सरपंच हा पुढे जिल्हा परिषदेचा अध्यक्ष आणि त्याही पुढे जाऊन राज्याचा मुख्यमंत्री होणारच, असा आत्मविश्वास बिक्कनसिंगाच्या ठाई होताच. आपली बंजारा व्होट बँक भयंकर पॉवरफुल आहे याची प्रचिती त्यांना वेळोवेळी आलेली. उगीच नव्हे या एकाच रागाने राज्याला 2 मुख्यमंत्री दिलेत. महाराष्ट्रायन आडवा करता आणि सह्याद्री भेदनं खूप डोंगरमाळ अत्रा समांतर छ. एक टोके पर पुसद हिल आणि दुसरे टोके पर मलबार हिल छ. या मलबार हिलवर एक दिवस आपलाही झेंडा फडकलाच पाहिजे बिक्कन. आता मागे मोठ्या भाऊंचा नेम चुकला, नाहीतर आपण सध्या किमान आमदार असतो. हे असे स्वप्नरंजन ते मला प्रत्येक भेटीत ऐकवायचे. कुणी दिलेला राजकीय सल्ला अजिबात मानवत नसे त्यांना. या बाबतीत ते टोकाचे जहाल होते. अबे तमे हमने राजकारण शिखारेचं काही. हमारे तांडे माये नानक्या कुंडा बोलीनं लागरो जनाती. पहिलो शब्द याडी कैनिच, तर पहिलो शब्द राजकारणच उच्चारलीच छे. आत्ताही आपल्याला सर्वत्र पाठिंबा आहे. जिल्हा परिषदेची गाडी दिमतीला आहे. पुढे चालून अध्यक्षपदी मिळेल थोरल्या भाऊ कृपेने.
पण भेंचो तो आमदार देशमुख सारा पदोपदी आपल्याला अडवा येतोय, विरोध करतोय. गाड्या तर करतो दिवसाला 10. आता याचा बंदोबस्त करायलाच हवा. आमदार सरकार साहेब देशमुखला आता खलास करायलाच हवा. अरे बाबू, स्वर्गीय मायरो हमारो काका सपने माई आताने एकेकर रेंज ठराव मिला छ आणि हम फक्त चाप दाबेराचं काम करायचं. तम एक वेळा हमारा रेंज माई आहे ना तर देखस. माझ्याजवळ कायम हीच भाषा. आत्ता बाथरूममध्येही असेच चिंतन सुरू असेल. आणि कोण्या माणसाला बाई नको असते. परवास आल्यानं आपलं लबडं पेपरातनं छापून आणलं. आता इटका जवाब पत्थर से देंगे. पोपटराव, तुम्ही या कामी मला मदत करा. मदत करो संतोषी माता. आणि थोरले भाऊ उलट आपल्यालाच दाबतात, गप्प करतात. सबुरीनं घ्या म्हणतात, सबुरीनं. नाहीतर आत्तापर्यंत बापूला भुई सपाट केलं असतं. नाही, आता थोरल्याचं ऐकायचं नाही. आणि धाकट्यांचंही या कानानं ऐकून त्या कानानं सोडून द्यायचं. आता आपण झुंज द्यायची ती एकट्यानंच. नाहीतरी त्यांनी समाजातील कोणालाच मनाजोगं वाढू दिलं नाही, समर्थ होऊ दिलं नाही. आपल्यासारख्या अनेकांना त्यांच्या बंगल्याभोवतीची मेहंदी बनवलं, मेहंदी छाटून झकास कुंपण बनवलं. संरक्षण आणि सुशोभीकरण एकाच फटक्यात साधलं. तेव्हा बिक्कन आता पाऊल मागं घ्यायचं नाही. मार्गे मायर अडचणीच्या नायनाट जर किदो नको नी तर राजकारणे मायर तमार कोंडी छवा. त्यामुळे आता आडवा येईल त्याला बुगदाच केला पाहिजे बिक्कन. परफेक्ट बुगदा. बिक्कन सिंग राठोड 10 मिनिटात आंघोळ करून धोतर सदरा चढवून माझ्यासमोर साक्षात उभे. रेडी. टॅक्सीने मग आम्ही मरीन प्लाझावर पोचलो. बियर पिऊन चिकन खाऊन तृप्त झालो. दरम्यान शत्रूला कसे उडवायचे याचा खल केला. शत्रू पैसा आणि सत्तेने वरचढ असला तर त्याला संपवण्याचा सर्वात चांगला मार्ग म्हणजे त्याच्या कंबरेखाली वार करणे. त्याला एखाद्या बाईच्या लपड्यात अडकवून पुरते बदनाम करायचे की काम फत्ते. बिक्कन सिंगाजवळ जुजबी रॉ मटेरियल तर होतंच. माझ्याजवळ रघुवीरचा मित्र होता, एक येलो जर्नॅलिझमवाला. या पीत पत्रकाराचे स्वतःचे साप्ताहिक होते. सुपारी दिली की संपादक हवा तसा बदनाम विशेषांक काढून द्यायचे. नंगे से खुदा डरे. मग माणसं का नाही घाबरणार. आणि संपादक तर निर्लज्जम सदासुखी असा लोगो घेऊन वावरणारे. अब्रू नुकसानीच्या खटल्यात अनेकदा जेलची हवा खाऊन आलेले. याच कारणास्तव अनेकांचा मार खाल्लेले. एकूण या क्षेत्रात अत्यंत नावाजलेले, अनुभवी. या अशा प्रेमानंद भुसावळकर यांचं संपादन म्हणजे साप्ताहिक प्रेमानंद. तर यांना आता शोधायचे म्हणजे रघुवीरला गाठायला हवे. नियमाप्रमाणे राठोड साहेबांना बिल दिलं. टॅक्सी. प्रभादेवीला रघुवीरच्या दैनिकाचं कार्यालय आहे. 2 वाजता हे दुपारचे, म्हणजे तो आता या वेळा तिथंच असणार. रस्त्यावरची चित्रविचित्र पब्लिक निहाळत आम्ही सयानी रोडवर पोचलो. रघुवीर कार्यालयातच होता. त्याला बाहेर काढून एक कॅफे गाठला. सर्व हकीकत सांगितली. तो म्हणाला, माझा कॉलम अर्धाच लिहून झाला आहे. अर्ध्या तासात तो खतम करतो, मग आपण निघू. आम्ही परत त्याच्या कार्यालयात. टेलिप्रिंटरचा अखंड खडखडाट, कॉम्प्युटर हाताळणाऱ्या निशब्द मुली, माना मोडून लिहिणारे आणखी 2 उपसंपादक, इकडून तिकडे ये जा करणारा प्यून आणि भराभर पेन चालवणारा रघुवीर. या साऱ्यांचे आळीपाळीने निरीक्षण करण्यात अर्धा तास हा म्हणता पसार झाला. रघुवीरने लिहिलेले कागद त्यातील एका कॉम्प्युटर चालवणाऱ्या मुलीसमोर ठेवले. लिपस्टिक, बॉबकट, जीन्स बनियनच्या मदतीने सुंदर दिसणाऱ्या त्या मुलीने ते हातात घेऊन हसत हसत चाळले. मग आणखी मिनिटभर त्यांची ही हसवाहसवी रंगली. राठोड साहेब वासून सदर हो दृश्य बघत होते. रघुवीरने तिकडे बाय केले आणि त्याने इकडे मिटला. प्रेमानंद भुसावळकरला शोधणे म्हणजे एक महाप्रचंड काम असल्याचे आमच्या 2 तासानंतर लक्षात आलं. टॅक्सी या अड्ड्यावरून त्या अड्ड्याकडे धावत होती.
पण भुसावळकर व्यवसेच ना. तो अनेक ठिकाणी पेईंग गेस्ट म्हणून राहिलेला होता. अनेक लॉज आणि हॉटेलवाल्यांकडे तो राहून गेलेला. त्याचे कुठे अधिकृत कार्यालय नव्हते. हा हरपन मौला नकशिकांत अनधिकृत, त्यामुळं गवसणे कठीण. अखेर 11 कंट्री बार धुंडाळ्यावर 12व्यात भुसावळकर सापडला. रात्री 10 वाजता. पाडगावकरी दाढी, भला मोठा खादीचा झब्बा, पॅन्ट आणि खांद्यावर शबनम अशा अवतारात भुसावळकर भेटले. मद्ययज्ञ नुकताच सुरू केल्यामुळे ते बऱ्यापैकी शुद्धीवर होते. रघुवीरने संपादकांना गुत्त्याबाहेर काढले. बाहेरच्या पान ठेल्यावर सिगरेटी पेटल्या. ग्लॅड टू मीट यू झालं. रघुवीरनं कामाचं सुतोवाच केलं. संपादकाने सुपारी घेतली. मग पुन्हा टॅक्सीने सर्वजण संपादकांच्या पेट बारवर. त्यांच्या आतल्या गुप्त केबिनमध्ये. केबिन कशाची? छोटे गोडाऊनच ते. कांदे बटाट्यापासून तर व्हिस्की बिअर बॉक्सपर्यंत सारं काही तिथे होतं. या बॉक्सेसमुळे लपलेल्या कोपऱ्यात एक टेबल. सध्या तरी संपादकाचे हेच कार्यालय. संपादक, मुद्रक, मालक, प्रकाशक आणि व्यवस्थापक खुद्द एकदम भुसावळकरच असल्यामुळे हा एकछत्री कारभार या अशा गोपनीय टेबलावर. मग बियर चाकत सविस्तर सुपारी झाली. आमदार सरकारसाहेब देशमुख यांची बाईच्या लपड्यात कशी बदनामी करावी याचा अद्भुत आराखडा तयार करण्यात आला. सुपारीची किंमत ठरली 1 लाख आणि प्रति 10,000. मी मनात म्हटलं, अखबार अब निकलते हैं रोटी के वास्ते, जैसे कुत्ते लड़ाए जाते हैं बोटी के वास्ते. मजहब के नाम पर लड़ाए जाते हैं, कभी दाढ़ी के वास्ते, कभी चोटी के वास्ते, कभी चिल्लर के वास्ते, कभी नोटों के वास्ते. प्रेमानंद भुसावळकरांच्या खुर्चीमागील भिंतीवर मला 3 फोटो टांगल्यागत दिसायचे. क्षणात लुप्त व्हायचे. दिसल्याबरोबर ते सस्मित असायचे, मात्र लुप्त होते ते भयान परेशान असायचे. याचसाठी केला होता का अट्टाहास? असे भाव चेहऱ्यावर आणि पंख्याला लटकून गळफास घेतल्यासारखी मुद्रा. मी म्हटले मनात की हे तिघे कोण? मग आठवले की ते त्रिमूर्ती म्हणजे बाळशास्त्री जांभेकर, लोकमान्य टिळक आणि निळकंठ खाडीलकर. इकडे आराखडे आता समेवर पोचले होते. भुसावळकर भराभर टिपणं काढीत होता. आमदाराचे छंद, शौक, व्यसनं, आवडीनिवडी, अंगवस्त्र, स्थावर जंगम संपत्तीचा लेखाजोखा नोंदल्या जात होत्या. आमदार देशमुखांचे वीक पॉईंट्स शोधण्यात येत होते. भुसावळकर जणू बिक्कन सिंगची मॅरेथॉन मुलाखतच घेत होता. सगळे काही सांगून संपले. संपतच असते. कुण्याही आयुष्याची कहाणी तासाभरातच संपत असते. आणि असे नवीन असते तरी काय प्रत्येकाच्या आयुष्यात. विवेकानंद जसे हागत होते तसा प्रत्येकजणच हागतो. म्हणजे फरक पडतो तो केवळ विचारांचा. तफावत असते ती केवळ मेंदूतील कमी अधिक सृजनाची. तसा जन्मच हा एक लादलेली गोष्ट. मग बालपण, शिक्षण, हस्तमैथून, नोकरी किंवा एखादी उदरनिर्वाहाची योजना, लग्न, संतती असे सगळे रुटीन प्रयोग. सर्वत्र तीच ती पुनरावृत्ती. पुन्हा नंतर येतो जगण्याचाच कंटाळा. मग वात्सायनाची 83 असणं आठवतच नाहीत. आपलंच आठवतं एकुलतं एक. आठवतं म्हणण्यापेक्षा सरावाने सहजगत्या घडून जातं सारं. एक ओनवा होऊन पूर्ण झालेला त्रिकोण. भुसावळकरने नीब मोडली तेव्हा रात्रीचे 12 वाजायला आले होते. मग सारेजण रासक्रीडेच्या मूडमध्ये उतरले. भिंती पल्याड लेडीज डान्स शो सुरूच होता. £1 लाखाचा ॲडव्हान्स खिशात असल्यामुळे संपादक प्रचंड खुश होते. त्यांनी मग त्या रंभा, मेनका, अप्सरावर मनसोक्त लयलूट केली. याशिवाय सगळ्यांच्या जेवणाचे बिलही दिले. बिल पेड करणारा संपादक पाहणे म्हणजे तशी फार फार दुर्मिळ गोष्ट. ती अनुभवून आम्ही बार बाहेर पडलो आणि टॅक्सीने थेट आमदारनगर. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. कथाकथन अभिवाचनात हवी भावभावनांच्या नवरसांची जोड. मराठी बोलती पुस्तकात केवळ यासाठीच नाही कथारसाला तोड.
मराठी साहित्यावर प्रेम करणाऱ्या सर्व मराठी साहित्य रसिकांनी आमचं कथारस हे चॅनल सबस्क्राईब करावं व भरपूर कथा कादंबऱ्यांचा आस्वाद घ्यावा. धन्यवाद.